राज्यातील शाळांसाठी आणि विशेषतः मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाचे असणारे एक पत्र आज आपण या व्हिडिओच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत. सन्माननीय मुख्याध्यापकांना या पत्राच्या माध्यमातून महत्त्वाची अशी माहिती मिळणार आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं हे 26 फेब्रुवारी 2026चं पत्र आहे. तात्काळ आणि प्रथम प्राधान्य असणाऱ्या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या निमित्ताने जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा आणि महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की श्रीमती रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भीय पत्रान्वये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अधिनियम 1993 अन्वये करण्यात आली असून पीडित महिलांच्या समस्यांचे निराकरण तसेच स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरित्या सनियंत्रण व अंमलबजावणी करणे, स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे उंचावणे या सर्व बाबींवर शासनास सल्ला देणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. दिनांक 16/2/2026 रोजी माननीय आयुक्त शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे अधिकारी, राज्य महिला आयोग व महिला बालहक्क आयोग यांच्या संयुक्त बैठकीत विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून सदर बैठकीत राज्य महिला आयोगामार्फत करण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही तातडीने होणे आवश्यक आहे. प्रमुख अंमलबजावणीचे मुद्दे कोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया. कारवाई अहवाल. मागील 3 वर्षात राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात संबंधित शाळांवर आत्तापर्यंत काय कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही केली गेली याचा सविस्तर अहवाल सादर करावा. सोबत प्रपत्र आहे. अनधिकृत शाळांची तपासणी. विना परवाना चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याचाही स्वतंत्र अहवाल सादर करावा. सोबत प्रपत्र आहे. पॉस्ट ॲक्ट व शी बॉक्स. प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात अंतर्गत तक्रार समिती, ICC आणि शी बॉक्स पोर्टलची माहिती देणारे फलक लावणे शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात यावे. तक्रार पेटी. शाळेतील तक्रार पेटीत प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी यांचेकडे सादर करणे शाळांना कनिष्ठ महाविद्यालयांना बंधनकारक राहील. समिती सक्षमीकरण. शाळांमधील सखी सावित्री समिती अधिक सक्रिय आणि बळकट करण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत. त्याप्रमाणे आपल्या अधीनस्थ शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सखी सावित्री समितीच्या सभा आयोजित केल्या जातील व त्याचे इतिवृत्त जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थ शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सखी सावित्री समितीचे कामकाज शासन नियमानुसार होत असल्याची खातरजमा करावी. स्वच्छतागृह सुविधा.
प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे अनिवार्य असून शासकीय शाळांसाठी DPCच्या 3% निधीतून तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी. सायबर सुरक्षा उपक्रम. राज्य महिला आयोगांमार्फत राबविल्या जाणाऱ्या सायबर सुरक्षा व युवती सक्षमीकरण उपक्रमासाठी प्रत्येक शाळेत एक महिला शिक्षिका यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करून समन्वयाची जबाबदारी निश्चित करावी. उपरोक्त बाबत आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांना संदर्भीय राज्य महिला आयोगाच्या पत्रातील सूचना निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच सोबतच्या प्रपत्र मागील 3 वर्षात शाळांमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये केलेल्या कार्यवाहीचा अहवाल व प्रपत्र अर्थात अनधिकृत शाळांची तपासणी अहवाल प्रमाणे आपल्या विभाग जिल्ह्याची संकलित माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयास दिनांक 17 मार्च 2026 पर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच सरळ पोर्टलवरील विद्यार्थी सुरक्षा शाळा अहवाल माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्याबाबत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात याव्यात. सोबत प्रपत्र व असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. आता आपण जाणून घेऊया प्रपत्र आणि त्यानंतर प्रपत्र प्रपत्र मध्ये आहे मागील 3 वर्षात शाळांमध्ये विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये केलेल्या कारवाईचा अहवाल. अनुक्रमांक 1 शाळेचे नाव, घटनेचे स्वरूप, FIR दाखल केला अथवा त्याचा सविस्तर तपशील, FIR व्यतिरिक्त इतर केलेली कारवाई आणि त्यानंतर आहे शेरा. प्रपत्र अनधिकृत शाळांची तपासणी अहवाल. अनुक्रमांक 1 त्यानंतर अनधिकृत शाळेचे नाव, अनधिकृत शाळेवर केलेली कारवाई, अनधिकृत शाळेत विद्यार्थिनीच्या सुरक्षेसंबंधी केलेल्या उपाययोजना आणि त्यानंतर आहे तो शेरा. शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.